आता आपल्या गाडीचं पुढचं बोंड ओपन करायचंय. बोंड ओपन करा. कसं करायचं? हे फक्त बाहेर ओढायचं. ओढावर. ओके. इथे एक स्विच आहे, हां. तो बोटानं डाव्या साईडला ओढायचा. घ्यायची ओपन केल्यानंतर आणि ती इथं लावायची. आता इंजिनची माहिती सांगतोय. ज्या वेळेला आपण वायपर ओपन करतोय हां. त्यावेळेला वायपरसाठी आपण ह्या निळ्या कलरचं जे हे आहे बुच आहे त्यामध्ये आपण पाणी घालतोय. ते अशा पद्धतीने पाणी घालावं लागतं. जे आपण ज्यावेळी आपण ब्रेक मारतोय त्यावेळेला ते ब्रेकचं ऑइल आहे ते इथं असते. ऑइलची लेवल आहे ते आपल्याला इथून समजते. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण गाडीचं ऑइल चेक केलं पाहिजे. ऑइल चेक करीत असताना ही स्टिक आहे ती ओपन करायची आणि वर घ्यायची. वर घेतल्यानंतर त्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम ऑइल किती आहे हे चेक करता येतं आपल्याला इथं. हे इंजिन गार करण्यासाठी ह्याला एक कुलंट म्हणून ऑप्शन आहे. हा सकाळी गाडी ज्यावेळी शांत असते त्यावेळीच हा ओपन करावा लागतो. गाडी बंद असतानाच ह्याची सकाळी कॅप ओपन करावी लागते आणि त्याच वेळी कुलंटची लेवल चेक करावी लागते. कूलरवर डेंजर नेवर ओपन द हॉट असं लिखाण केलेलं आहे. गाडी गरम असतेवेळी हे ओपन करता येत नाही. कुलंटसाठी इथं कुलंट टँक आहे जे आपण हिरवं बटन आहे ते ओपन केलेलं आहे. ह्यामध्ये सकाळी तुम्ही पाणी किंवा पाणी कुलंट टँकमध्ये टाकून भरू शकता. कुलंट टँकच्या शेजारी बॅटरी आहे. या बॅटरीच्या मध्ये किती पाणी आहे हे कमीत कमी 6 महिन्यानंतर एकदा चेक करावं लागतंय. जर गाडी 2 महिने बंद असेल तर तुमचा स्टार्टर लागणार नाही. टू व्हीलरची 10,000 किलोमीटरला ऑइल बदली करणं गरजेचं आहे.